श्री चैतन्य उपासना मंडळ नांदेडच्या या 2026 सालामधल्या 23व्या नामस्मरण चातुर्मासामध्ये आज दिनांक 28 जुलै 2026 ला आपण आपल्या या उपक्रमांतर्गत सत्ग्रंथ वाचनामध्ये श्रीमद भागवतातल्या 11 स्कंदावर शांतीब्रह्म श्रीनाथ महाराजांनी निरूपित केलेलं श्री एकनाथी भागवताचा 10वा अध्याय साधारणपणे 15व्या पूर्वीपासूनचा पुढचा भागाचा आपण पाहणार आहोत. यासाठी उपस्थित सर्व माता बंधू भगिनींच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या नित्याच्या सेवेला सुरुवात करतो. सज्जनो, आपला कालचा विषय असा सुरू होता. नाथ महाराज असं सांगतात की हा भवरोगी याला हा रोग कसा होतो, त्या रोग्याची लक्षणं काय असतात, तो रोग कसा कसा वाढत जातो, साध्या ज्वरातून त्याला जीर्ण ज्वर कसा प्राप्त होतो, आणि मग सद्गुरु जे धनवंत रोगी असं ते म्हणतात, सद्गुरूंना ते धन्वंतरीची उपमा देऊन त्या रोगाची चिकित्सा, त्या रोगाचा साठीची औषधोपचार योजना आणि त्यानंतर त्याला पूर्ण तो बरा कसा करतो, त्या सगळ्या गोष्टींचं विवेचन काल करत असताना ते म्हणाले की आधी तोंडाची चव जाते, कडवटपणा येतो, कडवट बोलायला लागतो आणि कडवट बोलता बोलता अन्न सेवन करत नाही. ही तापेची लक्षणं आपल्याकडे आपण पाहतो. त्या रोगाची लक्षणं आपण वेगवेगळ्या पाहतो. त्यामध्ये सगळं याच पद्धतीने प्रापंचिक जीवनात माणसाच्या व्याधींच्या बाबतीमध्ये जे होतं ते तुम्हाला आम्हाला सहजपणे कळतं, कारण देहाशी त्याचा संबंध. या सगळ्या व्याधींचा, शारीरिक व्याधींचा संबंध, रोगांचा संबंध परमार्थ दृष्ट्या परमार्थाच्या वेगवेगळ्या अंगाने नाथ महाराज आपल्याला समजून सांगताना म्हणतात की असा हा भयंकर विकार जेव्हा होतो तेव्हा तो भवरोगी, तो तुमच्या माझ्यासारखा सामान्य प्रापंचिक माणूस चिंतेने ग्रासून जातो, रात्रीची झोप त्याची उडते आणि मग हे सगळं होत असताना नाथ महाराज पुढच्या ओळीमध्ये असं सांगतात की या रोगाचं इतकी विलक्षण अशी तऱ्हा म्हणाले की काय होतं की ताप आल्यानंतर साधारण मी आपल्या समोर 2 समांतर गोष्टी सांगतो जी लक्षात यायला सोपं होईल. कारण परमार्थातल्या सगळ्या अंगांशी या भवरोगाला जोडत असताना सामान्य प्रापंचिक माणसाला ज्या रोगाची, ज्या व्याधींची कल्पना असते त्याला धरून हे सांगितलं तर सोपं देईल असं मला वाटतं. म्हणून म्हटलं की सामान्यपणे ताप आल्यानंतर आपल्याला अन्न गोड लागत नाही. त्याचं कारण नाथांनी आधी सांगितलं की तोंडाची चवच जाते.
आणि तोंडाची चव गेल्यानंतर गोड असलेली साखर सुद्धा आपल्याला कडू लागायला. मुळात त्या जिभेची चवच गेलेली आहे. कितीही सुंदर नित्याची आवडणारी भाजी तुम्हाला घरचे करून देतात, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी तुमच्या समोर ठेवतात, पण त्या तापेमुळे, त्या ज्वरामुळे आपल्याला ते गोडच लागत नाही. हे जसं सामान्यपणे आपल्याला ज्वरामध्ये, तापामध्ये होतं, नाथ महाराज म्हणाले या भवरोगेला काय होतं की गोड असलेला परमार्थ कडूच लागतो. या जगामध्ये इतकी माणसं आहेत, पण सन्मार्गावर, भक्ती मार्गावर चालणारे किती लोक? महाराष्ट्राची जर लोकसंख्या पाहिली तर किती आहे? आणि वारीला जाणारे, अर्थात न जाणारे काही नास्तिक आहे असं मला म्हणायचं नाही. पण एक 10 लाख लोक पंढरपूर मध्ये काल होते. आणि अजून समजा 5 लाख लोक असे की म्हणजे त्यांची इच्छा आहे तुमच्या माझ्यासारखी आपल्या उपासना मंडळाचा हे सुरू झालं म्हणून तो जाणार ते 5 लाख लोक. अजून समजा काही कुठेच नसलेले पण घरी राहिले अजून 5 लाख, 20 लाख, अजून 20 लाख धरून 40 लाख, अजून जास्त धरून 1 कोटी. महाराष्ट्राची लोकसंख्या जर आपण पाहिली 12-15 कोटी जर लक्षात घेतली तर एवढेच लोक सन्मार्गावर टाळणार. नामदेव महाराज म्हणाले की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा का बा न घे. महाराजांना ते गोड वाटतं. महाराज म्हणे किती गोड आहे ना, अमृतापेक्षा गोड आहे. मग आपल्याला ते गोड का लागत नाही? महाराज म्हणाले, महाराज प्रवचनात हाच सिद्धांत, हाच नाथांचा हाच सिद्धांत नाथ महाराज म्हणतात की अत्यंत गोड असलेला परमार्थ त्याला गोड लागत नाही, आणि विषयासारखा कडू असलेला पदार्थ त्याला गोड लागतो. हे नाथ महाराज 10व्या अध्यायामध्ये ओव्यंगित ओवी क्रमांक 43 म्हणून चला त्याच वेळेस एक म्हणून ते ओव्या घेतले. फक्त त्या सगळ्या ओव्यांचा प्रतिकार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी अतिशय गोड आहे म्हणजे परमार्थ. कारण जरी प्रवचनात इतकं सांगितलं की इतकं गोड नाम आहे, इतकं गोड नाम आहे, अमृतापेक्षा गोड आहे. आणि एकदा त्या नामाची चटक जर लागली ना ती माणसाला बाकी गोष्टी हळूहळू अगोड लागली. पण संत सांगतात की अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. पण आपली गोष्ट म्हणून सामान्यांसाठी त्यांनी लिहिली की मन माझे केशव का गा न घे, का घेतले प्रभू आपण नाम? बरं संतांचं तर सोडूनच आहे, त्यांना तर नाम गोड वाटतच, ते घेतातच. पण पुन्हा पुन्हा मी नम्रपणे सांगतो, जसं आपल्याला निवेदन केलं तेच नम्रपणे सांगतो की मनुष्य म्हणूनच महाराज जन्माला आले. ते परब्रह्म होते पण ते मनुष्य म्हणून जन्माला आले, आणि मनुष्यासारखा सगळा व्यवहार त्यांनी आपल्याला करून दाखवला. आपल्यापेक्षा जास्त दुःख त्यांनी भोगलेलं, आपल्यापेक्षा जास्त अपमान त्यांनी सहन केलेला आहे. आणि तरीही अत्यंत प्रतिकूल परिस्थिती, म्हणजे आपला प्रपंच पाहिला आणि संतांचा प्रपंच जर पाहिला सज्जन हो तर अत्यंत कठीण. संतांच्या जीवनात घडलेल्या गोष्टी जर आपल्या जीवनात घडल्या तर चांगले घर आणि आपण आपलं सांगा तो पॉट घर दिला न चातुर्मास करायला काय आपल्या मराठवाड्यात काय न रोग झाला ज्या समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी हे घर दिलं. मला सांगा चातुर्मास करायचा फक्त संकल्प 3-4 वर्षापूर्वी तुमच्या घरच्यांच्या मनात आला की मी जून 26 ला रिटायर होते, तर आपण जून 26 चा चातुर्मास घ्यावा का? काय वा वाटच पाहत बोलावं कसं. त्याच्या पुढे तुम्हाला सांगायचंय की संकल्प मनामध्ये घ्यायचा उशीर की दुसरा संकल्प सांगितला नांदेड सोडून जाऊ नको, आणि तिसरा संकल्प सांगितला पहिलं घर पाडून टाक, तिसरा संकल्प म्हणजे तुला नवीन घर दे. जवळपास सगळ्यांचा अनुभव चातुर्मास घेतलेल्यांचा असाच आहे. एक दिवस मुक्कामाला महाराज दौऱ्यामध्ये राहिले काय 2 BHK, 1 BHK, 3 BHK, 9 BHK आणि वर पाहिलं
ही जर अनुभूती संतांची, त्या समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी सर्व वस्तू सह प्रदान केली. आयुष्यभर ते रामानंद महाराजांना समोर करून त्यांच्या चरणाशी राहिले. 1920 ला प्रदान केलं. 1932 पर्यंत 12 वर्ष समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज 3 घरांमध्ये किरायाशी राहिले साखरखेड्यातून. आणि 1932 ला जेव्हा घनश्यामजी देसाईंनी ते दान केलं मंदिर, तर जसं मंदिर होतं त्याच मंदिरात आहे. सगळं मंदिरात म्हणजे किती कठीण, किती कठीण वारीस गेलेल्या वर्षात आहे. मंदिरामध्ये आयुष्यभर राहणं. त्याच्यावर महाराजांनी उत्तर दिलं, माझ्या माणसाने कसा राहावं, कष्टाच्या वेळी कसं राहावं म्हणाले, जसा भरत राहील. काय केलं भरतानी? रामरायांच्या पादुका अयोध्येच्या बाहेर एका झोपडीमध्ये सिंहासनावर ठेवल्या आणि त्या श्री चरण पादुकांच्या जवळ 14 वर्ष भरत महाराज राहिले. आणि त्याच्यावर महाराज एका रामनवमीच्या प्रवचनामध्ये महाराज म्हणाले की भरताने जर पादुकाला अधिष्ठान म्हणून अयोध्येचं राज्य 14 वर्ष, वाल्मिकी रामायणामध्ये उल्लेख आहे स्पष्टपणे की त्या 14 वर्षामध्ये अयोध्येचा अर्थसंकल्प कधी बिघडला नाही, कधीही कोणतं आक्रमण झालेलं नाही. अयोध्येचा आजच्या भाषेमध्ये सर्वात्मक विकास 14 वर्षात भरत राजांनी आणि शत्रुघ्नांनी उत्तम पद्धतीने केलाय. त्याच्यावर महाराज असं सुचवतात की भरताचं अयोध्येचं राज्य 14 वर्ष रामाला साक्ष ठेवून जर होतं. ब्रह्मचैतन्यांनी थोरल्या रामाची स्थापना केली 1892 आणि त्या रामाला पुढे करून आपलं संपूर्ण साम्राज्य नामाचं चालवलं. तीच परंपरा समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराजांनी रामानंद महाराजांची स्थापना आपल्या परात्पर गुरूंकडनं करून घेतली. पादुकांची स्थापना आणि खेरड्याचं हे नामाचं साम्राज्य नवे नवे गोंगावल्याची ही नामगंगा खेरड्यापासून पुन्हा मोठी केली. त्यांचा अधिष्ठान मांडून जर आपण त्यांच्यासाठी की जो महात्मा आयुष्यभर ग्रहदान करून मंदिरामध्ये राहतो, त्याच्या कृपेने त्याच्या अनेक शिष्यांना 1 BHK काय, 2 BHK काय, सेकंड होम काय, थर्ड होम काय मिळतं. हा केवढा मोठा चमत्कार आहे. आणि त्याचं सूत्र जर काही असेल सज्जन, तर त्यांना परमार्थ गोड लागला, आपल्याला तो लागत नाही. ते म्हणाले इतका गोड परमार्थ आहे पण आपल्याला कडू लागतो. त्याचं कारण आपल्याला एक ज्वर झालेला आहे, एक रोग झालेला आहे. आणि महाराज म्हणाले त्या रोगाचं नाव आहे भवरोग. आणि हा भवरोग कमी करण्यासाठी, पण तो तर गोड लागतच नाही, पण जे खऱ्या अर्थाने कडू आहे तो प्रपंच मात्र इतका गोड लागतो, इतका गोड लागतो. कितीही वेळा ती बोल द्या सुंदर दिवस असतो, सोडता येत नाही. सगळ्यांच्या प्रपंचाचे कॉमन होतात. त्यात ते अजून प्रपंचामध्ये प्रत्येकाला इतके विलक्षण फटके बसलेले आपल्या सगळ्यांना, पण तरी तो सोडवतो का आपल्याला? चांगलाच माझा बाळ्या नदी लागला लग्न झाल्याबरोबर आजकाल इतकी समजून घेते आई, तो चांगलाच आहे, आमचा खूप चांगला आहे, पण त्याला दोन्ही ऍडजस्ट करावं लागतं, मग आपण त्याला करावं. अतिशय साहजिक. पण हा विषय रूप असलेला संसार मात्र नाथ महाराज म्हणाले तुम्हाला अतिशय गोड लागतो. बर, त्याच्या पुढे म्हणाले आता हा रोग झालाय, व्हायरल इन्फेक्शन झाले, अँटीबायोटिक्स घ्यावेच लागणार इकडच्या मध्ये. तसे अँटीबायोटिक्स हा रोग नाहीसा करण्यासाठी नाथ महाराज म्हणाले की भगवत कथेचा काढा जर त्याला दिला, म्हणजे सत्संग, तर म्हणले याच्या ज्या दाढा आहेत म्हणाले मुखातल्या, श्रवण करताना त्याच्या मुखातल्या दाढा कच्च फुटून जातात, पितच नाही पाण्यात. भगवत कथेचा काढा हा भवरोगी पितच नाही घेणार. काय करणार? लहान मोठा असलं त्याचं नाक दाबून तो नाही दाबते, पोट मिटून घेते, त्याला पाचतेच. पण मोठा झाल्यानंतर काय करणार? आणि आता भवरोगी जो असतो तो खऱ्या अर्थाने बहुगुण संपन्न, तेही मोठा झालेला असतो. नाथ महाराज म्हणाले की हा भगवत कथेचा काढा, त्याची दात खिळी बसल्यामुळे
शब्द त्यांचे आहेत, आपल्याला काहीच प्रश्न नाही. आपण घरात धड वापरू शकतो, पण आपलं काहीच नाही. आपलं क्वालिफिकेशन काय तर आपण त्यांचे आहोत असतं, असा अनुदास होण्याचा प्रयत्न सुरू आहे. अजून मिळालं तर ते पण तेही मिळालेलं नाही, कारण ते मिळणं अत्यंत आवडतं. महाराज काय म्हणाले, जगाचा मालक होण्यापेक्षा भगवंताचा दास व्हावं. आपण दासानुदास होण्याचा प्रयत्न करतो. एवढ्या चातुर्मासात एवढं जर साधलं तर मग बऱ्यापैकी आपण जिंकल्यासारखं आहे. ते आपल्याला प्रयत्न करायचं. महाराज म्हणाले की भगवत कथेचा काढावं सत्संग, खरंच सज्जन सत्संगात जाणं, सत्संगाला घ्यावं वाटतं फार कमी. मनात वाचिले पूर्व संचित केले तरच आहे ना. म्हणून आता इतक्या जन्मात नाही झालं, या जन्मात तरी तो प्रयत्न आपण निश्चितपणे करावा असं सकल संतांना वाटतं. त्याचं कारण आहे त्यांची तळमळ अपेक्षित नाही. मला जे मिळालं ते सगळ्यांना मिळू शकतं. ऑल आर क्वालिफाईड फॉर दॅट. सगळेजण पात्र आहेत का, तर याच्यावर महाराजांचं एक आश्वासन आहे खास. मनुष्य म्हणून जन्माला आला ना त्याचा उद्धार होणारच नाही. केवढी विशालता आहे संतांच्या अंतःकरणाची विशालता, विचारांची विशालता किती. त्यामुळे मनुष्य म्हणून जन्माला आला म्हणून महाराज म्हणजे माणूस मला एकदा तरी भेटलेला पाहिजे. भेटलेला म्हणजे किती भेटलेला, तर आपण पालन त्यांचं उदाहरण पाहू. इतक्या ऑनेस्टली त्या इथे म्हणाले की महाराज तुम्ही कोण माहिती नमस्कार करते आम्हाला एक काय काय अर्थ मिळाला हे एक पहिलं चॉकलेट होतं. महाराज मिळाले, अनुग्रह मिळाला, नामाचं प्रेम लागलं, उपासनेचं प्रेम लागलं, काकडांतीचं प्रेम लागलं. चातुर्मास झाल्यापासून मला पुन्हा पुन्हा नम्रपणे तुम्हाला बोलतो, स्तुती नाही सांगत, मला सांगायचं की एक कृपा अलंकार रोज काकडांती, रोज रामानंद महाराजांचं पाठ. तुम्ही का नाव घेऊन सांगतो, एक गोष्ट अनेकांना स्फूर्ती देऊ शकते. अनेकांना एखादा ग्रंथ वाचून, पारायण करून एखाद्या ग्रंथाचे हजारो जी वृत्ती माणसाची तयार होणार नाही, ती नुसती एखाद्या आपल्या सारख्या जवळच्या माणसाची जेव्हा आपण पाहतो, अरे दादांना साधलं, बहिणीला साधलं. 13 कोटीचा संकल्प आपल्या सगळ्यांच्या व्हायचा आधी 5 वर्षापूर्वी मला वाटतं चातुर्मास झाल्याबरोबर 2019चा चातुर्मास पालकर दादांकडे झाला. मला वाटतं 20 का त्याच्या आधीच बहिणीचा 13 कोटीचा संकल्प. बिलकुल ऍडव्हर्टाईज नाही, आणि ऍडव्हर्टाईज असेल तरी महाराजांच्या नामाची चालू, त्याच मार्केटिंग आपल्याला करायचं आहे. म्हणून तेच त्यांना अपेक्षित. ते काय म्हणाले की एक एक फक्त भगवत कथेचा काढा दिला, एक सत्संग, एक कृपादृष्टी, एकदा सद्गुरू भेटावा. उदाहरण तीच आहे, संदर्भ बदलत आहे. डोंगरेकर महाराज देहात असताना कर्नाटकात गेले आणि ब्रह्मानंद महाराज गदगचा बघितलं, गदगला गेले. गदग, बिहार अशा सगळ्या कर्नाटकातल्या भागात आपल्या सद्गुरू 13 कोटीची समाप्ती होती रामनामाच्या, आणि ब्रह्मानंद महाराज आणि महाराजांबरोबर महाराज गेले. मोठा याच्यात महाराजांची मिरवणूक काढली. सकाळी 10:30-11ची वेळ, आणि माझ्या माहितीप्रमाणे बहुतेक वैशाखच महिना असतो. आपल्या सद्गुरूंची गदग मध्ये सकाळी 11 वाजता मिरवणूक काढली. सुंदर रथ सजवला, त्याच्यावर महाराजांना बसवलं, उंच बसवलं की कुठूनही महाराज रस्त्यावर करून तिकडे सगळ्या महाराज सगळ्यांना दिसावे आणि महाराजांची कृपा दृष्टी सगळ्या. आणि एवढं केल्यानंतर दिवसा 10 लोकांच्या हातात मशाली, 10 लोकांच्या हातात मशाली दिवसा. कर्नाटकामध्ये ब्रह्मानंद महाराजांनी, आणि ब्रह्मानंद महाराज हे वेद शास्त्र संपन्न, दशग्रंथीमान, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, सगळ्यांचा प्रस्थानत्रयीचा अध्ययन झालेला, आणि उत्तरेपासून तो दक्षिणेपर्यंत अनेक गावांमध्ये शास्त्र चर्चा करून प्रशस्ती पत्र, विद्वत पत्र मिळवलेले अत्यंत बुद्धिमान असे असलेले महाराजांचे शिष्य. आपल्या पूर्ण संप्रदायामध्ये असे 2 सत्पुरुष गेले की ज्यांनी गुरुकुलात राहून प्रस्थानत्रयीचं आणि त्याच्यानंतरचं सगळं अध्ययन केलेले अग्र बुद्धिमत्तेचे पूज्य ब्रह्मानंद महाराज आणि पूज्य श्री प्रल्हाद महाराज. ब्रह्मानंद महाराजांसारखा सत्पुरुष दिवसा 11 वाजता मशाली लावतो,
ती मिरवणूक झाल्या ठिकाणी बाबा महाराजांनी म्हटलं की बुवा आपण कशाला मशाली लावली एवढ्या उन्हात? तर ते म्हणले हे विलक्षण वाटून जे लोक घरात बसलेले असतील, दिवसा कोण मशाली लावल्या बुवा, दिवसा कशाला मशाली लावल्या याचा आश्चर्य वाटून बाहेर घराच्या न येणारी माणसं बाहेर येतील. पण बाहेर येऊन ब्रह्मानंद महाराज काय लक्षण देणार होते का ते? त्या दानपेटी घेऊन ते फिरत नव्हते. ते म्हणाले ते बाहेर येतील आणि माझ्या सद्गुरूंची कृपा दृष्टी त्यांच्यावर, बस एकदा माझ्या सद्गुरूंनी पाहिलं. एवढं संत महात्म्यांच्या सद्गुरूंच्या कृपा दृष्टीचं एकदा फक्त पहा. ते तुम्हाला म्हटलं ना की आपल्या महाराजांच्या नुसत्या लौकिक अर्थाने त्याला आपण तर फोटो म्हणत नाही, पण ज्यांना कळत नाही त्यांच्यासाठी कोणते महाराज आहेत आणि कुठे बसले हे कळावं. आपण म्हणतो आता बघा आपल्याकडे जेव्हा अधिक महिन्यात पादुका येतात ना, पादुका आहे असं आपण कोणी म्हणत नाही, किंवा जिथे कोणी म्हटलं जातं त्याला नम्रपणे आपण सांगतो महाराजांचं. आणि ही श्रद्धा वाढवणं जोपासणं हे आपलंही कर्तव्य. आणि तो भाव तसा नुसतं भावना नाही. अनेकांना त्याची प्रचिती आज तागायत येते की ते महाराजच आहेत, फक्त स्वरूप आपल्याला ते पादुकांचं दिसतं, कारण आपलं नाम तितकं नाही की त्यांनी समजून पाठवलं. ब्रह्मानंद महाराजांसारख्या सत्पुरुषाला वाटतं हा भगवत कृपेचा काळ आहे. एक उपासना मानवी जीवनात एखाद्याच्या जीवनामध्ये केवढा मोठा पॉझिटिव्ह बदल करतं याचं उदाहरण आपल्या चैतन्य उपासना म्हणण्यातले अनेक जण म्हणजे माझ्यापासून पहिला मीच. एक उपासना भगवत कथेचा जो काढा आहे ना, नाथ महाराज सांगतात याचा सोपा अर्थ सत्संग, याचा अगदी सोपा अर्थ नित्य नैमित उपासना, याचा सोपा अर्थ भगवत कथेचा काढा वाजणं म्हणजे काय, तर अखंड त्या भगवंताच्या उपासनेमध्ये. आणि उपासना म्हणजे अगदी हे आपण जे करतो नाही, जे कोणतेही तुम्हाला आवडेल पण एक नित्य वेळ ठरवावा आणि रोज त्याच्या चिंतनामध्ये त्या वेळेला तिथे थांबावं की तो तुमच्या आधी 10 मिनिटं आलेला असतो. आणि ही प्रसिद्धी आपण दर गुरुवारी घेतो की आपली 7ला सुरुवात होणारी उपासना 6:45ला महाराज त्या घरामध्ये होते. कधी पाहत नाही की घर कोणाचं आहे कसं आहे, आपणच किरायाच्या घरामध्ये उपासना केली. आपण सगळ्यांनी 2 सकाळच्या होत्या हात डोकं वाढले पोते टाकले सुरुवातीच्या काळामध्ये आणि पोते टाकून उपासना. काही लोकांना जागा मिळायची तर काय झालं, वॉशरूम सगळे बंद करून त्याच्या दाराजवळ अनेक आपले उपासक न कीर्ती करता आजही बसतात. आजपर्यंत मला सांगा किती गोड अनुभव आहे आपल्या सगळ्यांचा. गावोगावचा हा अनुभव आहे, विशेषतः आपला अनुभव की कोणी असं म्हणत की आम्ही इथे काय आम्हाला बसायचे नाही, जागा मिळायचं त्या वॉशरूमचे जे पाय पुसले असते त्याच्यावर सुद्धा लोक आनंद, कारण तो उपासक त्या उपासनेचा गुणा, त्या उपासनेचं नाम अंतरंग जे बदलत जातं हे ज्याचं त्याला बरोबर कळतं त्याने मी कसा होतो. म्हणून नाथ महाराज सांगितले की तो भगवत कृपेचा जो काढलाय ना तो त्याला आवडत नाही, सुरुवातीला आवडतच नसतो. काय उपासनेला चालले आता तुम्हाला काय बोलले म्हणून मग छान कर म्हणून ते काय बदल सद्गुरूंच्या कृपेने असं बोललं तरी कधी वाईट वाटलं नाही ही त्यांची कृपा हे आपलं नाही. ते बरं कर्मणुकीचं साधन गुरुवारची उपासना ते म्हणाले ना तुम्ही कसे रागाने जरी म्हटलं त्याचं नाव घेतो नाही. उदाहरण महाराजांच्या पत्नीने कशा प्रकारे नाव घेतलं पण तो भगवंत किती त्यांच्या पाठीशी. परवाच्या एका प्रवचनामध्ये आम्ही पंढरपुरी चंद्रशेखर महाराजांनी सांगितलं आणि गडावरचे गोवा होते ते आले त्यांनी पण तुम्ही कसंही रागावून नाम घेतलं, जांभई घेताना जरी नाम घेतलं तरी तेच काउंटिंग ते पूर्ण पायरट बेस लागली. महाराज जांभई आहे आई काही लोकांना इतके विचित्र सवय असतात जांभया देताना शुगर देताना काय वेगवेगळे आवाज काही म्हणणं. मला म्हणायचं ते म्हणताना राम महाराज असं काहीतरी म्हणावं की ह्याची कमी काही म्हणण्यापेक्षा असं आहे करतात लोक. काय सांगतात नाम घेतात दया देणार आनंद देणार रामा महाराज नाथा सद्गुरु नाथा सवयच लावून घ्यायची. आणि काय होतं माहिती का एकाच पाहून एक शिक नाही का. फॅशन मध्ये काय असतं बघा म्हणतो त्याच्या बेल्ट बॉटम आल्या मागे येतो हे एवढा एकाने घातली 100 रुपये. हे मार्केटिंग आहे त्यांचं.
तसं मार्केटिंग आपल्याला हे करायचं. आपल्या वागण्यातून पाहण्यातून आपल्याकडे आपण प्रयत्न असा करावा की नाही सगळेजण त्या मार्गावर येण्याचा करू. आपलं आचरण मानाच्या कृतीला करू. म्हणून ते म्हणाले की भगवत कथेचा काढा त्याला आवडतच नाही. बघा ना, आपण आपलंच पाहावं. एका विशिष्ट काळापर्यंत आपण आलोच नाही. आपण सर्व्हिस जमतच नाही. स्पष्ट सांगतो मग काय वेळच नाही बाबा. उपासनेला ज्ञान ठेवलं. खूप प्रयत्न करतो आम्ही पण गेलंच होत नाही. नवीन पिक्चर आला की पहिली तिकीट कसं मिळतं सगळ्यांना तो बरोबर मित्र बाळ घेऊन ते झालं की दुसरं मग खूप दिवस झाले आउटिंगला गेलोच नव्हतं की खूप दिवस झाले त्यांना लेकरांना घेऊनच गेलो नाही गोदावरीवर पाणीपुरी खायला नदीच्या दर्शन राजे त्यांना वाटत उठीच भरायला गेली. उपासनेला गंभीरतेने पण आपल्यासाठी नाही. आपल्या उपासनेमध्ये दर्शनची भागवताला भागवत असं ऐकतो इतकं तुम्हाला सगळ्याकडे हाच बघवत ठेवायचं. हाच माझा प्रश्न. नाथांचं भागवत म्हटलं श्रीखंड येणारच. तो कोणत्या रूपात येईल तो वीराच्या येईल का वेदांच्या कोणाच्या येते ते माहिती पण तो येणार हे निश्चित. का तर नाथांनी एवढं गुण करून ठेवलं. तर भवरोग्याची ही लक्षण सांगताना ते म्हणाले की त्याला ते जर गोड असलेला परमार्थ आवडत नाही, कडू असलेला विषय आवडतो. दुसरं भगवत कथेचा काढा जर त्याला पाठायचा म्हटलं सत्संगामध्ये येईल म्हटलं तर बिलकुल वेळ नसतो. मग असं करत असताना भगवत कथा नको वाटते, आवडत नाही. कधीतरी चांगला तुळशीचा रस काढा म्हणून तुळशीच्या रसामध्ये काही द्यावं म्हणून हे तुळशीचा रस म्हणजे काय काहीतरी पवित्र आचरण पवित्र वस्तू नकोच म्हणला. तुळस नको, काही भजन नको म्हणजे कीर्तन नको. काय कितीतरी लोक किती मोठे झाले नको नको ते नाटक पाहतील. 500 रुपयाचे तिकीट काढून ते पाहू नये असं मला म्हणायचं नाही. मानवी जीवनात साहित्याला काव्याला विशेष महत्व आहेच आहे. त्याचा असा निश्चित घ्यावा. पण सुंदर कीर्तन आहे, चांगलं भजन कोणीतरी सगळं तो जो तुळशीचा रस आहे तो नको वाटतो नाही. पवित्रपणा आचरण नको वाटतो, पवित्रपणा नको वाटतो, पवित्र वस्तू नको वाटतात. असा या प्रभुत्वाच्या लक्षणांचा अभ्यास कोणी म्हणाले की असं वाटून अशा रीतीने या भवरोगाने पूर्णपणे आपण सगळे ग्रासले असतो. मानवी जीवनामध्ये समाजामध्ये पाहताना नाथांचं चित्रण आणि 16व्या शतकातलं जे चित्रण आहे ते आज 21व्या शतकात भयावह झालेलं. तेव्हा तरी थोडे लोक कशाला का होईना लाल दगड दिसतात, भगवा दगड दिसतात त्याला पुजायचे. आज तर ते कशालाच पुजत. चांगल्या चांगल्या घरांमधून वृद्धाश्रमांची संख्येत वाढते आणि चांगल्या घरातली माणसं पण असतात. यासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. याचं सूत्र जर काही असेल तर सत्संगाचा अभाव, सत्कथांचा अभाव. हा जबर रोग जेव्हा सद्गुरूरूपी वैद्य समोर येऊन पाहतो. पण पुन्हा नाथ महाराज म्हणाले की तो सद्गुरूरूपी वैद्य येऊन पाहणं, तो सद्गुरूरूपी वैद्य तर अत्यंत हुशार आहे म्हणा, अतिशय कुशाग्र आहे म्हणा. त्याच्याविषयीचं वर्णन आता पुढे येणारच. फार सुंदर सांगितलं नाथ महाराज सांगतात तुम्हाला. मला खूप असं वाटतं की आपल्या सगळ्यांना विशेषतः मला तर ते वाचायला याच्यावर अभ्यास करायला आपण खरंच वेळ देतो. पुन्हा मला खरंच असं वाटतं की हे सगळं ऑप्शनल नाही, कंपल्सरी विषय म्हणून पहिल्यावर असतं. या 1000 विद्यार्थ्यांपैकी नक्की 700-800 विद्यार्थी तरी तयार आहेत. तर मग 200 धर्माने जातील, जाऊ द्या. कारण 100% रिझल्ट कुठेच मिळणं शक्य नाही. पण हे सिलेबसला जर ठेवलं तर मानवी जीवनामध्ये पैशाशिवाय, वासनेशिवाय, आसक्तीशिवाय मनुष्य राहू शकतो. हे फक्त अध्यात्म आणि आपला धर्मच शिकवू शकतो. म्हणून आता आपण जरी त्या कार्याला लागलो पहिल्यांदा आपण हा तुळशीचा रस, सात्विकतेचा रस, पवित्रपणाचा, सदाचरणाचा, नीतीचा, अनुसंधानाचा, नामाचा रस आपण प्राशन करावा.
आणि आपल्या मुलांना नित्य प्राशन करायला द्यावा. म्हणजे या सत्संगाचं नाव सारखं असेल तर हे मी तुम्हाला म्हणतो की आपला विषय थोडासा एक मुद्दा माझा सांगायचा राहिला की अमृताहूनही गोड नाम तुझे देवा. आपल्याला असं काही संतांचं काय संतांना अमृताहून लागतं, पण नाही सत्य मग त्याच्या पुढे मी तुम्हाला सांगतो की अनेक साधक असे आहेत आपल्या आपल्या उपासनेत आहेत असे साधक की नामाशिवाय नाही राहत आणि तुमच्या माझ्यासारखे सामान्य प्रापंचिक दिसायला दिसतात, पण अखंड नामावर प्रेम करतात. अखंड नाम 12-12, 13-13 तास घरातली सगळी कामं करून 12-12 तास जप करणाऱ्या महिला आहे. पुरुष तर जाऊच नाही. महिला आहे, काय काम नसतं महिला सांग. ती महिला जेव्हा उठते उठल्याबरोबर तिला सगळं दिसतं. अंगण झाडण्यापासून स्वामींची चहाची कामं तिलाच करायची आणि ते सगळं करून ती महिला 12-14 तास जर जप करत असेल. कितीतरी आता संकल्प सोडल्यापासून आपल्या सगळ्यांचे अनुभव बाकी जणांचं सोडूनच द्या. गेल्या वर्षी आपल्याकडे आपल्या जवळपास 100-125 तरी देण्यापर्यंत संकल्प घेतला, सोडला नाही, घेतला. आणि नामाची संख्या वाढली आहे आणि प्रत्येकाचा अनुभव आहे की ज्या दिवशी ठरलेली नामसंख्या नाही झाली तर झोपताना महाराजांच्या समोर आपण जेव्हा उभं राहतो तेव्हा आपले महाराज आज माझी जपाची संख्या नाही. त्याचं वाईट वाटणं महाराज म्हणाले याला असं म्हणतात, ज्या दिवशी तुम्हाला असं वाटायला सुरुवात होईल त्या दिवशी तुमचं नाम तुमच्या अंतःकरणामध्ये जिवंत असल्याचं ते प्रतीक आहे. हे महाराजांचे शब्द असेल. आणि ज्यांना वाटत नसेल ते कोणीच नाही. प्रक्षेपण जे पाहतील त्यातलं कोणी असेल तर निश्चितपणे त्याने हा प्रयत्न करावा. म्हणून म्हटलं की अमृताहुनी गोड हे आपल्याला सुद्धा महाराज देतात, फक्त थोडा. आणि त्याच्यासाठी मी पुन्हा नम्रपणे तुम्हाला सांगतो, सुरुवात छोटी करावी. 13 माळा करावी, मग 26 कराव्या, मग 30 कराव्या. एक संख्या ठेवा, 8 दिवस 30 माळा, पुढच्या 8 दिवसात 35, त्याच्यानंतर 8 दिवस वाढायची 40. एकदा अशी संख्या तुमची 1 तासाची रोजची जर ती हळूहळू 130 माळांपर्यंत या. 3 तासाची 3 तासाची नामाची 1 महिन्याची जर बैठक झाली सज्जनो, मग मात्र महाराज कृपा केल्याशिवाय राहत नाही. पण 130 माळांपर्यंत किंवा 1 तासापर्यंत किंवा 30 माळापासून सुरुवात करून हळूहळू 3 तासाची बैठक जर एकदा सुरू झाली ना, अखंड नामाची 10 महाराज तुमच्यावर धरायला असतात. नवे नवे धरतात. हा अनुभव आहे. फक्त त्याच्यासाठी सुरुवातीला तुम्हाला तेवढे घेऊन विषय असा चालला. नाथ महाराज असं सांगतायत की हा सगळा भवरोगी इतका जबर रोग त्याला झालाय. आणि माझा नाथ महाराजांनी आपल्याला पहिल्याच ओळी सांगेल की ओम नमो सद्गुरु धन्वंतरी अशी पहिली ओळी. त्या धन्वंतरीसाठी नाथ महाराज एवढं प्रेम करून आपल्याला सांगतात. आणि मग म्हणाले हा त्याच या भवरोग्याचा हा जबर रोग पाहून जेव्हा सद्गुरु रूपी धन्वंतरी किंवा हा वैद्य केवळ कृपा दृष्टी चमत्कार मी पाहिलं कसं रोग बरी करणं, माणूस हे खरे चमत्कार नाही. अंतरंग बदलणं हा चमत्कार आहे. आणि सगळ्यात मोठा चमत्कार जर मी काही म्हणत असेल ना, आपण आपल्या पुरतं पाहतो. हा केवढा मोठा चमत्कार आहे. इतके लोक आपला वेळ पैसा खर्च करून नामासाठी इतकी 22 वर्ष येत आहेत नामासाठी. आज 23 आहे, 24, 25, 26, 27, 28, 29 पर्यंत आपले ठरले. जे 2032 सालापर्यंत तर निश्चितच लोक येणार आहेत आणि त्याच्यानंतर अजून काय होईल. आणि पुन्हा सांगतो की हा फार क्रुशियल पिरियड आहे. आता येणारा काळ फार कठीण. तेव्हा आपण सगळ्यांनी नामाला घट्ट धरून ठेवल्यावर पहिला फायदा आपल्यासाठी तर होईल, आपल्या कुटुंबासाठी तर होईल. त्याही पेक्षा सज्जनो आपल्या राष्ट्राला नवे नवे या विश्वाला धारण करण्याची, या विश्वाला स्थिर करण्याची, कारण येणारा काळ फार कठीण. पण त्याला स्थिर करण्यासाठी या नामाची आवश्यकता. नाथ महाराज म्हणाले की माझा सद्गुरु जेव्हा एक कृपा दृष्टी टाकेल म्हणाले, आणि ही कृपा दृष्टी खरोखर काय करू शकते. पुढे त्यांची गोडी अशी आहे की निधडा वैद्य तो स्मृती, अतिशय हुशार. जीव एदिया मरोन देती, जीवे वीण वाचवी त्रिशुद्धी.
अगाध सिद्धी तयांची. महाराज काय सांगतात की माझा सद्गुरू एवढा क्षात्र बुद्धीचा आहे, एवढा हुशार आहे, तो काय सांगतो म्हणे. त्याच्याकडे असे कौशल्य आहे, माझ्या सद्गुरूकडे अशी सिद्धी म्हणाली की जीव गेला तरी तो रोग्याला बोलू दे. विदाउट एनी व्हेंटिलेटर. काय सांगतो हो, मी पण तो जिवंत आहे, पण त्याचं मी पण त्याची वासना संपली, त्याची आसक्ती संपली. तो जिवंत आहे, पण त्याचं मी पण वेगळे का. आपल्या सगळ्यांना पुन्हा तो संदर्भ देतो की 1857-58 साली गोंदवल्याचा गुरुबाळ येळेगावला दिवस सकाळीच येळेगावला पोहोचला. संध्याकाळपर्यंत वाट पाहत बसले तुकाबाईची. आणि संध्याकाळच्या वेळेस तुकाबाई हातात ते उसाचे दांडके घेऊन येतात आणि पायऱ्याबरोबर त्या 12 वर्षाच्या मुलाला म्हणतात, मी तुझा खून करून टाकतो. आणि तो मुलगा 12 वर्ष सांगतो, मी जीव द्यायला काय. ते जे जीव देणं आहे ते काय सुंदर ते म्हणाले, माझे सद्गुरूंकडे अशी सिद्धी आहे की जीव गेला तरी तो मरू देत इतकं इतकं मोठेपण तो आपल्या शिष्याला देतो. आपल्याला ते मिळवायचंय, आपल्याला मिळेल का, निश्चित मिळेल. फक्त कधी तू मेडिटेशन का, हे जर प्रापंचिक जीवनामध्ये परमार्थामध्ये काय मिळेल. नित्याचा अभ्यास आहे परमार्थ, आणि तो रोज करायचा, आनंदाने करायचा. आणि इतका अभ्यासाची गोळी लागली ना, पहिल्या दिवशी पोरं शाळेत जाताना 2-4 दिवस कुटुंब करतात, पण एकदा शाळेची गोडी लागली की रविवारी सुद्धा शाळेत जायला तयार. पण ती गोडी लागू नये, बळजबरी सुरुवातीला करावी लागते. तेच अध्यात्मशास्त्र. आणि नाथ महाराज म्हणाले, असा हा जीवा वाचून माणसाला जिवंत ठेवणारा. पुढे म्हणाले, शुद्ध भाग्य करून जाण तो करी कृपा कुर्मावलोकन तेची रोगिया अमृतपान होय सावधान तात्काळ. महाराज म्हणाले की एकदा त्याची कृपादृष्टी झाली, फक्त एक गोष्ट त्याने असेल की रोग्याचं मोठं भाग्य असेल तर त्या सद्गुरूंची कृपादृष्टी सज्जन हो. कासवी सारखी असते, नुसतं पाहते ती लेकराकडे की त्याचं बोल भरून. तसं ही सद्गुरूंची कुर्मावलोकन दृष्टी आपल्याला मिळण्यासाठी रोग्याचं म्हटलं हो, रोग्याचं भाग्य. आणि भाग्यासाठी पुन्हा मी परत म्हणेल की आपल्या हातात काय, आपल्या हातात फक्त प्रयत्न. आणि हे प्रयत्न नाथ महाराज म्हणाले की भवरोग्याला कारण. मी आजारी पडलो, मला डॉक्टरकडे जा. मी आजारी पडलो, तुम्ही औषध देऊन मी बरा होऊ शकत नाही, तेव्हा ते औषध मला प्राशन करायचं. डॉक्टरकडे, वैद्याकडे, धन्वंतरीकडे मला जायचं. पण त्यावरही ते असं म्हणाले, सद्गुरू इतका दयाळू म्हणाले. महाराज म्हणाले पुन्हा प्रवचनांचा, महाराज म्हणाले आपण नामात राहा, फक्त नाम घ्या. शब्द वापरा, तुम्ही फक्त नाम घ्या, बाकीचे सर्व मी करतो असं म्हणत असताना महाराज म्हणाले तुम्ही नाम घ्या, हिमालयातले संत तुम्हाला धुंडाळीत येतील. आणि हे अक्षरशः अनेकांच्या आयुष्यात आपण पाहिले. किती मोठमोठे संत आपण कधीही कोणाला न बोलवता ते आपल्याला दर्शन देऊन जातात की त्या नामाची, की त्या आपल्या सद्गुरूंची भगवती. ते म्हणाले की त्यांच्याकडे सद्गुरू जेव्हा प्राप्त होतो, त्या रोग्याला त्याच्या भाग्याने जेव्हा सद्गुरू लागतो, तेव्हा तो सद्गुरू कासवीप्रमाणे कृपादृष्टी भक्तावर त्या भवरोग्या म्हणतात. आणि बघ काय होतं म्हणाले की त्याचं पाहणं जसं त्या कासवीचं नुसतं पाहते आपल्या पिलांकडे, आपण जे पाहिलेलं नाही पण ते सत्य आहे की ती कासवी पाण्यामध्ये आपल्या पिलांकडे किंवा बाहेर आपल्या पिलांकडे डोळे भरून फक्त पाहते आणि त्या लेकरांचं पोट होतं. त्याची जी अमृत दृष्टी आहे म्हणाले, अगदी तशी अमृत दृष्टी सद्गुरूंची. ती कासवी त्या मुलाची, त्या बाळांची
भागवते इथे या भवरोग्याला त्याच्या सगळ्या सत्ती, त्याच्या सगळ्या वासनातून पूर्णपणे त्याच्या देहबुद्धीपासून मुक्त करते. ते अमृताप्रमाणे पाहणं, अमृतासारखं सद्गुरूंची कृपादृष्टी काम करते. आणि मग काय म्हणाले सज्जनो, हा सगळा जो भाग आहे तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये, वयाच्या कोणाच्या कितव्या वर्षी हे सांगते, पण आपण जर सगळ्यांनी आपलं आत्मचिंतन करून आपण जेव्हा पाहतो त्यावेळी कसा या काळापर्यंत अकॅडमिक करिअर मध्ये, माझ्या प्रपंचाच्या प्रगतीमध्ये, माझ्या प्रपंचातल्या काही गोष्टी मिळवण्यासाठी सारखा प्रयत्न करत होतो. पण एक काहीतरी छोटासा गोड असा अपघात झाला. मी सत्संगात आलो, मी उपासनेत आलो आणि सुरुवातीला आलो तेव्हा कसा होतो आणि आता मी कसं झालो, आता मला किती नामाचं प्रेम वाटतं. याचा आदर्श उदाहरण आपण जे पाहिले मला पुन्हा पुन्हा ते नंबर त्यांनी सांगा वाटतं. शिरीष दादाराज एसटी मध्ये काम केलेला माणूस इतके वर्ष काय मला सांगा सत्संग घडला असेल. रोज त्या टन 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 घंटे वाजवा, ऐका, गाडी वळवा, निघले जाते. ते विहित कर्म जे आलं ते करावंच लागतं. ज्याला जे कर्म विहित कर्म आपल्याला दिलं ते आपण केलं. पण या सगळ्या प्रपंचाच्या खटाटोपीमध्ये भगवंताचा, महाराजांचा, नामाचा, उपासनेचा कधी संबंध आला? जे मी म्हणते ना, कृपादृष्टी रोग्याचं भाग्य कसं असतं ना, मला सांगितलं की मोठं भाग्य जेव्हा होतं तेव्हा तो सद्गुरू बरोबर तुम्हाला भेटतो. आणि आपल्याला असं वाटतं की अनुग्रह झाला म्हणजे आपल्याला तेव्हापासून सद्गुरू भेटते. नवे नवे ज्या दिवशी आपण जन्माला नवे नवे आपला गर्भबंधू आपल्या आईच्या पोटामध्ये ज्या दिवशी तयार झाला तेव्हापासून त्या सद्गुरूंचं लक्ष असतं. फक्त अनुग्रहाचा विधी संस्कार होण्यासाठी एक वेळ ठरलेली, ते तेव्हापासून आपल्याला सांभाळत असत. आणि मग एकदा सद्गुरू भेटला की त्याची कृपा दृष्टी नव्हे, कृपेची दृष्टी आयुष्यभर आपल्या जीवनामध्ये काम करताना मानवी जीवनात माणसाला दिसते. महाराज म्हणतात एकदा त्या सद्गुरूंची कृपा दृष्टी तुमच्यावर झाली का, नेमकं होतं काय? तुमच्या प्रारब्धामध्ये काही बदल होईल असतात, पण अत्यंत दुःखदायक असलेलं प्रारब्ध सुकर करण्याचं काम सद्गुरूंची कृपा करा. आणि ती कृपा प्राप्त होण्यासाठी त्यांनी दिलेलं साधन, त्यांनी दिलेली उपासना, त्यांनी दिलेलं नाम, त्यांनी दिलेला, थोडक्यात सोप्या भाषेत सांगतो, त्यांनी दिलेला अभ्यास. जो मुलगा इतकी वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये नाही म्हणून की जो मुलगा दिलेला रोजचा होमवर्क व्यवस्थित करतो त्याला दरवर्षी छान मार्क मिळतो. या वर्षी छान मार्क, पुढच्या वर्षी छान मार्क, असं करत 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 प्रत्येक वर्षी मग ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट जरी झाला तरी चांगलेच मार्क देतो, पण रोजचा अभ्यास देतो. ती कृपा दृष्टी, ती भगवंताची सद्गुरूंची कृपा दृष्टी, कृपा होण्यासाठी लागणारं साधन आपण अखंड करत राहिलो. आणि हे करताना होतं काय सांगतो की आपण सगळ्यांनी आता अनुभवतो की ज्या वेळेपासून आपण महाराजांच्या कृपा दृष्टीखाली आलो, उपासनेत आलो, सत्संगात आलो, साधनेला लागलो, आणि महाराज म्हणलं तसं आता आपल्या सगळ्यांना जमायला लागलं की नाम आपण आता समजून उमजून घेतो. नाम आपण समजून उमजून घेतो म्हणजे काय, हे वाक्य सगळ्यांना माहित होतं आधी की आपण करते नसतो, भगवंत सगळं करतो, करता तोच आहे, विधी जे आहे ते ठरलेलंच असतं, तेच होणार आहे, ते आपल्याला सहन करा. हे कोणाला माहित नाही, सगळ्यांना माहित, आपल्याला माहित, आपल्याला माहित. आधी ते फक्त कळत होतं, आता नामाच्या, उपासनेच्या, सत्संगाच्या साधनेने वळायला, जेव्हा वळायला लागतं तेव्हा दुःखाची तीव्रता, आसक्तीची तीव्रता, मोहमायेची तीव्रता कशी कमी झाली आपलं आपल्याला कळलं. साखर खेड्यामध्ये मला एक टाइम भेटले, आपल्या उपासनेला कधी कधी दूर राहतात, मग बसायचं परवडीला राहत. कधीतरी त्यांनी एक नाम सूर्य ऐकला, दास नामाचा ऐकला, आणि नित्य ऐकत गेल्या त्यांना महाराजांविषयी, आपल्या परंपरेविषयी एवढं प्रेम निर्माण झालं
की स्वतःचे यजमान, दोन्ही लेकी, दोन्ही जावाई, मुलगा सुद्धा सगळ्यांना गाडी खाऊन खेळण्याचा अनुभव मिळाला. नामाचा संकल्प केला, वही दाखवली, रोजचा होणारा जेवण या दिवाळी फेब्रुवारी म्हणून इतकं सुंदर. हो, मी आरडीचं काम करतो. मग आता नाही, आता आरडी जेवढे होते तेवढ्याच ठरवले. आता त्या एकदा लोकांचे पैसे देऊन झाले, आता फक्त हीच आरडी पाहिजे. अतिशय सामान्य शिक्षण झालेल्या बाई आणि मला वेळेमध्ये म्हणाल्या, भाऊ तुम्हाला काय सांगू, असा दिवशी जर जग झाला असं तळमळ होतो. तेवढी संख्या झाल्याशिवाय मला झोप येत नाही. साध्या साध्या बाई पुढे मला म्हणाल्या, हा साध्या थोड्या स्वभावाच्या. मला म्हणायचं तुम्हाला खरं सांगू भाऊ म्हणे, पहिले म्हणजे दोन्ही ती कोण मला म्हणायचे त्या दिवाळी एक पोरगा संक्रांतीला आई तुला कोणती साडी घ्यायची, मी एवढ्या हौशीन त्याच्याकडून जाऊन मला पाहिजे तशी साड्या. आता मग कोण म्हणते तरी मी म्हणते नको रे मला साडी, आता मला असं काही त्याच्यात मला हेच राहिलं नाही भाऊ म्हणे. ही प्रतिक्रिया सामान्य स्त्री आणि अत्यंत स्त्री सुलभ भावना आहे. साडी, वस्त्र, कावड सगळ्यांची अतिशय स्त्री सुलभ, पण ती अत्यंत आवडणाऱ्या गोष्टीची मला मला त्यांचा स्वभाव, त्यांचा भोळेपणा हे मला तुम्हाला मला सांगायचं काही. महाराजांचं जे वाक्य आहे की नामाने वासना हळूहळू क्षीण, हळूहळू आणि हे येऊन आपल्याला सांगतात. म्हणजे महाराज आपल्याला तयार करतात. तुझी झाली म्हणजे काय 123 दिवसाचे 123 भाग असो द्या, पण खरोखर आपलं आपल्याला लक्षात की काय माझ्या खाण्याच्या देण्याच्या वास्तवात किती मजा असत आणि खरंच नामाने एक उदाहरण सांगितलं. आणि हा जो अनुभव आहे हा प्रत्येकाचा आहे. कोणी बोलून दाखवेल, कोणी दाखवणार नाही दाखवला तरी त्याच्या अंतःकरणात तो समजणार. कारण आता तू किती निवांत. त्याच्या पुढे जाऊन महाराज काय म्हणाले की ज्याच्या गरजा कमी तो श्रीमंत. आणि ती श्रीमंती म्हणजेच वेगळी काय मुक्ती असते. मोक्ष मुक्ती म्हणजे ती इतकेच मिळवायची की काही नसलं तरी आनंद आणि काही असलं तरी आनंद. त्या आनंदाच्या स्थितीला पोहोचण्यासाठी नाथ महाराज सांगतात की सद्गुरूंची खूप आवश्यक, सद्गुरु कृपेची खूप आवश्यक. आणि त्याही पुढे जाऊन सांगतो की पुढतही जन मिळवला ही त्यांची अवस्था सगळं संतांची. अरे अरे हा आपलं कसं होतं फक्त आपल्या 2-3 मुलांविषयीच. संतांचं काय असतं, त्यांचं कुटुंबच होतं, त्यांची दृष्टिकोनच विचार आणि तोच बसायला मागू शकतो की जो माऊली की आता विश्वास वाघ्यज्ञ दोषारे 30व्या वर्षी जगत होणारे माऊली काय अर्थ करत असेल की ज्या समाजाने इतका त्रास दिला, ज्या समाजाने शेवटपर्यंत ज्यांचा व्रतबंध होऊ दिला, ज्यांना यज्ञोपवीत घालता, ज्यांना भिक्षा वाढली, ज्यांना उपाशी ठेवलं, त्या चारही भावंडांचं जेव्हा चरित्र आपण पुन्हा पुन्हा मला तेच सांगतो. खरोखर कोणतेच ग्रंथ भर आपल्या पुस्तकांनी भरलेलं पाहिजे. आज नाही उद्या कोणीतरी कोणत्या तरी वेळेला एखादं पुस्तक काढून द्या आणि त्याच्यामध्ये त्याला त्याच्या आयुष्याचा, जीवनाचा एक सुंदर संदेश मिळेल. त्यात सकल संतांची चरित्र जितकी होईल तितकी आपल्या घरी ठेवावी, आपण ती वाचावी आणि चर्चा त्याची करावी. चर्चा नकोच. म्हणलं काही ठिकाणी संध्याकाळची सिरियल म्हणून उपासना 3 वाजता काय हो माणूस 3:30 वाजता उपासना कसं काय, सायं उपासना आहे ती. संध्याकाळी तू येत नाही, काय येत नाही, येतच नाहीत लोक. कोण लोक येत नाही, तुम्ही आपल्या गावच्या बायकाच येत नाही. मग काय येत नाही, ते सगळे सिरियस असतात सादर. पण किती भाग्यवान आपल्या गावामध्ये गुरुवारच्या सगळ्या सिरियल साठी टीव्हीच बंद असते 7 ते 9:30 लवकर घरी बसते. म्हणजे कसं काय करावं किती छान. गुरु कृपा
महाराज म्हणाले की त्या माझ्या सद्गुरू तो धन्वंतरी आहे. आणि आता बघा हे सगळे रोग त्यांनी सांगितले, त्या रोगाची लक्षणं सांगितली आणि मग म्हणाले की आता एकदा ती कृपा दृष्टी पडल्यानंतर काय म्हणाले, तो रोगी जरा जो गळून गेलेला आहे, जो अशक्त झालेला आहे, नवे नवे काही वेळा तर भवरोगी बेशुद्धच आहे. अशी परिस्थिती आहेच. काही शुद्ध बेशुद्ध म्हणजे काय, शुद्धच नाही ना. जिवंत असणं हे खरं जिवंत आहे का? याज्ञाच्या राम मंदिरामध्ये नुसता बसलेला होता. रामानंद महाराज म्हणाले, अरे तुला तोंड कशाला दिली जीभ, म्हणजे काढून टाकायला पाहिजे, तुला जीभच द्यायला नाही पाहिजे. जीभ दिली तर नाम घे ना म्हणा. त्यांचं रागावणं काय तळमळ असते, आणि तुला जीभ कशासाठी दिली? नामासाठी आहे ना, मग नुसती कशाला ठेवतो ती, घे ना नाम. ही तळमळ सत्पुरुषांची. हो, काय सांगू मी तुम्हाला की अशा बेशुद्ध अवस्थेमध्ये डोळे लावून जर आपण विचार केला, आपण एक बेशुद्ध खूप दिवस. मग अजूनही सत्संगातील काही काही वेळा 3-4 दिवस, 3-4 आठवडे बेशुद्धच या बेशुद्ध झाले की उपासना नाही, नामाला नाही, जपाला नाही, चातुर्मासाला नाही, असं होतं. ज्या संगतीमध्ये आपण राहतो त्या संगतीचा परिणाम महाराज म्हणाले, संग चांगला ठेवा, संगती केव्हाही चांगली ठेवावी, अविरत ठेवावी. एक गॅप पडला इतक्या मागे ते म्हणाले की त्या बेशुद्धीतून जेव्हा कृपादृष्टी सद्गुरूंची होते तेव्हा तो सावध होतो. आणि तो भवरोगी सावध झाल्यानंतर मग काय होतं, की नित्य विवेकाची सुरुवात. नित्य विवेकापर्यंत जाण्याच्या आधीची गोष्ट अगदी आपल्याकडे अलीकडे झाली, आपल्याला मनोरमाने सांगायची होती. एकदा उपासना यायला, एक दोन उपासना आधी पदांची गोडी लागेल, उपासनेची गोडी लागेल, आरत्यांची गोडी लागेल, काहीतरी त्यातलं त्याला आवडायला लागतं. आणि म्हणत म्हणत त्याच चिंतन नुसतं घेऊन जाऊ नये. आणि मग तो विचार करतो की काय बघा, सच्चिदानंद तू परमात्मा आहे, निष्ठ निर्गुण निष्ठ जगदगावून एक आपण काय असेल व्यापक, काय असेल चितेतून ध्वनी राहत होती, कोणाच्या चितेतून ध्वनी निघाला, कोणाच्या चितेत ती कोण असेल, ही क्युरियासिटी जेव्हा जागृत होते. आणि मग लक्षात येतं अरे एक सामान्य स्त्री, अत्यंत दुःखी असलेली स्त्री 2च वर्षात इतकं नाम घेते, तिचा देह जाळल्यानंतर तिच्या चितेतून नाम जर येऊ शकतं, तर काहीच नाम घेत नाही. पुन्हा महाराजांचं बोलून वाटतं की नाम घ्यायला सुरुवात केली की तुम्ही की काय होईल म्हणाले, पहिल्यांदा तुमचे दोष तुम्हाला कळायला. माझा दोष मला जेव्हा कळतो तेव्हा मी तो सुधारतो, तुम्ही सांगितल्याने मी सुधारणार नाहीच. आणि त्याला समर्थ रामदास स्वामी म्हणतात स्वानुभूती, आत्मानुभूती, स्वतःला अनुभूती. स्वतः जर कळालं की मी वाईट आहे, माझ्यात हा दोष आहे, तर मी सुधारायचा प्रयत्न करतो. आणि मग म्हणाले तो तात्काळ सावध होतो. नित्य, आता थोडीशी पुढची अवस्था आहे, पण या नित्य विवेकाचा विचार करण्यासाठी सुद्धा अनित्याचा वेग म्हणजे नित्य काय आहे, तर महाराज म्हणाले बघ अनित्य काय आहे, तर संसार. हे आपलं आता 9 अध्यायामध्ये जवळपास मला वाटतं आपलं पाठ झालं. अंजली वेळे त्यांनी मला सांगितलं तिथे आपलं सगळं झालेलं आहे. ब्रह्म, माया, नित्य ते आपलं झालं. तर नित्य विवेकाप्रमाणे तो त्याचं वाचन करू लागतो, म्हणजे त्याच्याविषयी विचार करू लागतो. आणि अर्थात एवढ्याने त्याच्या जीर्ण द्वर नाहीसा होत नाही. नुसता नित्य साधन करावं लागणार आहे. आणि पुढे म्हणाले की क्षयाचा हा जो जीवर तर कमी होत नाही, पण तो क्षयाचा जो भाग आहे, तर सद्गुरू त्याला मग रसायन म्हणजे औषध द्यायला सुरुवात. सज्जन हे औषध जे आहे ते औषध म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेलं साधन, सद्गुरूंनी दिलेली उपासना, सद्गुरूंनी दिलेलं नाम असेल, सद्गुरूंनी सांगितलेलं व्रत वैकल्य असतील, सद्गुरूंची आज्ञा हे खरं रसपान. आणि मग सद्गुरुनाथ महाराज म्हणाले की सद्गुरू त्याला रसायन सुरू करतो. त्याच्या संदर्भात त्या 2-3 पोळ्याचा अर्थ फक्त मी तुम्हाला सांगतो की नेमकं काय, तर त्याच्यात त्यांनी तो शब्द वापरला तो की अर्धमात्रा रूपी अक्षररस म्हणजे ना, म्हणजे प्रणवाची अर्धमात्रा
म्हणजे अगदी त्या साधनेनंतर आपण जो पहिल्या दिवशी विषय बोललो की उन्मनी अवस्थेच्या नंतरची जी अवस्था येते तिला तुर्या अवस्था असं म्हणतात आणि ती तुर्या अवस्था सद्गुरूच्या कृपेने चिंचड ग्रंथी ज्या असतात, जीव ग्रंथी ज्या असतात त्याचा भेद होणं मला व्यक्तिशः याचा अनुभव नम्रपणे प्रामाणिकपणे सांगतात. पण ते तसं काहीतरी त्या मार्गाने गेल्यावर होतं हे नाथ महाराज सांगतात पुढे तुमच्या पुढे नम्रपणे माग. पण याचा अनुभव असलेले अनेक साधक आपल्या महाराजांच्या परिवारात आहेत. अनेक होऊन गेले, आता काही आहेत. भावी काळात त्या मार्गाच्या साधनेने असा चिंचड ग्रंथीचा भेद होतो आणि त्या ग्रंथीचा भेद झाल्यानंतर त्या उन्मनी अवस्थेनंतर तुर्या अवस्थेनंतरच्या पुढल्या अवस्था ज्या नाथ महाराज म्हणायची आणि मग त्याचा खऱ्या अर्थाने हा जीर्ण क्षय रोग जो त्या भगवंताला झालाय हा सगळा नाश आणि मग म्हणाले हा झाल्यानंतर तो जीव पूर्ववत अक्षय होतो, अविनाशी होतो, ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो, किंबहुना मी ब्रह्म आहे या जाणीवेकडे त्याचा प्रवास सुरू. सगळं भगवंताचं लक्षण आणि त्याचं पूर्ण सूत्र पुन्हा पाळणार की म्हणून माझा सद्गुरू भगवंत येईल असं ते कोण सांगतात. आता मात्र पुढे सामान्यपणे लक्षात घेतलं की आपला ताप जर कमी झाला 2-3 दिवस अँटीबायोटिक्स येतो, 2-3 दिवस काही खाल्लेलं नसतं, चव नसते, ताप बरा व्हायचाच विषय. उद्या खाल्ल्याचे पोळी घरच्यांना वाटतं खूपच थकले बाबा, थोडं वाटी 2 वाटीचं पुरणच घालून ठेवते आणि रोज एक पुराची पोळी म्हणजे शक्तीच भरून येईल आणि याला भूक लागते. हे सामान्यपणे होतं की अगदी परमार्थामध्ये नाथ महाराजांचं काय सुंदर सूक्ष्म निरीक्षण होतं. नाथ महाराज म्हणतात की मग तो असा झाल्यानंतर त्याला अशी भूक लागते पण पथ्य पाळावं. किती साधन मार्गावर आपण जातो, आपल्या जीवनाचा एक प्रवास आहे कामाची आणि आपल्या पारमार्थिक जीवन प्रवास आहे त्याच्यात तुला नाथ महाराज म्हणतो की मग कुपथ्य ते कुपथ्य नाथ महाराज म्हणले ते त्या एक कुपथ्य करू नये म्हणून सद्गुरू काय करतो वैराग्य त्याला प्राप्त करून होतच नाही. कित्येकांचा अनुभव आहे की रामानंद महाराजचे पारायण झाले, कळालंच नाही कसं काय विवेक यायला लागला, कळालंच नाही म्हणाले माझ्यात शांती कशी आहे, कळालंच नाही माझ्याकडे वैराग्य कसे आहे. जशी जशी म्हणजे एक उदाहरण कोणी तुम्हाला सांगतो ज्याची अनुभूती आपल्याला ते आपण सांगतो ते खरोखर तुम्हाला वैराग्य वैराग्य मी काय भुगे कपडे घालून फिरायला लागतो त्याला मोठे घालून असं नाही, मनाचं पोशाखाचं वैराग्य काही कामाचं, भगवे वस्त्र घालायचं, भगव्या बेडशीट वर झोपायचं ते काय. अंतरंग भगवा होणं हा खरा सन्यास, अंतरंग भगवा राहणं हे खरं वैराग्य आणि ते अंतरंग भगवत झालं की नाही हे ज्याचं त्याला सद्गुरूंना बरोबर. आणि मग ते म्हणाले की तो कुपथ्य करायला करू नये त्याने म्हणून त्याच्यावर वैराग्याची राखण प्रत्यक्ष सद्गुरू होतात. जणू या मार्गाने आपल्याला जायचं आहे, आपण चाललेलो या पण ही अनुभूती सद्गुरूंच्या कृपेने भावी काळात आपल्याला येईल. इतकं सूक्ष्म निरीक्षण आणि याच्यानंतरच महाराज नाथ महाराज जे सांगणार फार फार काय प्रेम सद्गुरूचं आपल्या सत्शिष्यावर असत आणि सत्शिष्याचं आपल्या सद्गुरूंशी काय सख्यत्व असतं हे आता आपण उद्याच्या पाहू. आजची झालेली सेवा सद्गुरुनाथांच्या आणि शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या चरण आपण करूया आणि नित्याची प्रार्थना करूया. आवडी